मराठी तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं रवाना केली. मात्र काल रात्री मनसे सैनिकांना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका या ठिकाणी फिरत असताना त्याला ताब्यात घेऊन मालपडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपी गोकुळ झा याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता सुनावणीवेळी गोकुळ झा याने माझ्यावर चुकीची कारवाई म्हणत माझ्या भावाला का ताब्यात घेतली असे सांगत त्यांनी न्यायालयात गोंधळ घातला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. तसेच 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मी आज सदर प्रकरणामध्ये जी पीडित आहे, जी मूळ फिर्यादी आहे, हिच्यातर्फे मेहरबान कोर्टात रिमांडकामी हजर झालो. रिमांडकामी हजर झाल्यानंतर सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालू असताना आरोपी यांनी जो त्याला बुरखा घातलेला होता तो काढला आणि तो कोर्टात अरेरावी करायला लागला, तमाशा करायला लागला. पोलिसांना वगैरे पण जरा धक्काबुक्की करत होता आणि त्यावरती मेहरबान कोर्टाने न्यायाधीशांनी त्याला सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून त्याला तंबी दिली, त्याला ताकीद दिली की हा तमाशा बंद कर, नाहीतर तुझ्यावरती जो एक तू कोर्टात इंटरफेरन्स करतो योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल होईल. त्याच्यानंतर तो शांत झाला. सदर प्रकरणामध्ये या आरोपीविरुद्ध उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, त्यानंतर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये डकैती आणि रॉबरीचा गुन्हा दाखल आहे. त्याप्रकारे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याच्यावरती मारामारी आणि जे गंभीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि आत्ताचा जो गुन्हा आहे विनयभंगाचा, हा 4था गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. म्हणजे या आरोपीला प्रत्येक वेळी हा आरोपी गुन्हे करतो, याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याला कायद्याची कसल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या हिशोबाने CCTVमध्ये त्यांनी त्या मुलीला मारलेलं आहे, त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याचा विनयभंग करण्याचा किंवा तिला मारण्याचा उद्देश नव्हता, सडन असं झालेलं आहे. असं काही झालेलं नाही. ती मुलगी तिकडे काउंटरला बसलेली होती. डॉक्टर जे आहेत संबंधित डॉक्टर, ते डॉक्टर MR सोबत बिझी होते आणि मुलगी मराठीतून त्याला बोलली की असं आहे, तुम्ही जरा काही वेळ थांबा. ते सांगितल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा राग आला. तो त्याला म्हणाला की हिंदीमध्ये बोल, आम्हाला समजत नाही मराठी. आणि त्या याच्यावरून मग त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी त्या मुलीला जबर मारहाण केलेली आहे. आज कोर्टात तुम्ही काय म्हणजे BNS कलम संदर्भात तुम्ही सदर आरोपीवरती आता सध्या जो FIR दाखल आहे भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 74, 79, 115(2), 118(2) आणि 3(5) अन्वये या आरोपींवरती गुन्हा दाखल आहे. कारण या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी आणि त्याचा भाऊ हे दोघेही तेवढ्याच सामील आहेत आणि त्या दोघांनी मिळून अपराध केलेला आहे. पोलिसांनी याच्यामध्ये आरोपीची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने 2 दिवसांची 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, जी की आमच्या मते खूप कमी आहे. कारण पोलीस तपासामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं. कारण CCTV फुटेज आहे, त्याचा बाकीचा तपास करायचा होता. आणि मुख्य म्हणजे हा जो आरोपी आहे, हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता. मग अशा याच्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त की त्याला कोणी सहारा दिला, तो कुठे होता, तो कुठे गायब होता आणि हा कुख्यात गुंड दिसतोय याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून. म्हणून अशा आरोपीचा व्यवस्थित तपास करणे कामी जास्तीत जास्त PC देणं अत्यंत गरजेचं होतं. 25 तारखेला ज्याही गोष्टी राहिलेल्या आहेत आम्ही त्या मेहरबान कोर्टासमोर मांडण्याचा आणि अजून वाढीव PC जो आहे, रिमांड जो आहे तो घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कोर्टामध्ये त्याच्यावर 354 जुना, 326, 504, 506 असे गुन्हे दाखल केले होते सेक्शन. तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं. तो फरार होता. मग तो भेटला आणि मीडिया वगैरे राजकीय रंग गेला, त्याला आणलं त्याला इकडे. युक्तिवाद असा होता, युक्तिवाद म्हणण्यापेक्षा आमची बाजू अशी होती की त्याच्यावर 354 ॲप्लिकेबल नाही, 326 नाही आहे. त्याच्या भावाची मुलगी होती लहान, तिला ॲडमिट करायला तो गेला होता. डॉक्टरांनी तिला बघितलं नाही, डॉक्टर नव्हते, काय मे बी असेल काय कारण हॉस्पिटलचं, ते उशीर होत होतं त्याच्या इलाजासाठी. म्हणून त्यांनी रागाच्या भरात त्याच्याकडनं ते कृत्य झाले. आता त्याच्यामध्ये हा राजकीय रंग झाला, मराठी अमराठी बिहारी असं झालं आणि ते वाढत गेलं. सर, या कोर्टासमोर आरोपीने गोंधळ घालायचा प्रयत्न केला. आरोपीने गोंधळ नाही घातला, तो त्याची बाजू मांडत होता. त्याचं म्हणणं असं होतं की मी केलं आहे, मी CCTVमध्ये मी दिसतोय, सगळीकडे मी दिसतोय, गुन्हेगार मी आहे असं चित्र निर्माण झालं. पण माझ्या भावाला कशाला पकडलं हे तो सांगत होता. त्याचं इंटेन्शन एवढंच होतं की माझ्या भावाला काय करू नका, मी स्वतः हजर आहे, माझ्यावर जे आरोप आहे ते माझ्यावर आहे, भावाचा गुन्हाच नाही आहे, संबंधच नाही. न्यायाधीशांनी सांगितलं याला की तू जे बोलतोय सरकारी कामात अडथळा आणतोय, तुझ्यावर अजून एक गुन्हा दाखल होईल, त्याच्यामुळे तू काय बोलू नको. तू वकील नेमलेले आहेत, वकील तुझी बाजू मांडतील, ते सर्व सांगतील, न्यायालय सगळं ऐकेल, तुझी बाजू ऐकेल, त्यांचीही बाजू ऐकेल. मग तो शांत झाला. तो काय असं म्हणजे ॲग्रेसिव्ह वगैरे काय झाला नव्हता, फक्त त्याची बाजू मांडत होता. थँक्यू.